हा आक्रोश यासाठी आहे, आमच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसीच्या प्रवर्गामधल्या सगळ्या लोकांचा आक्रोश आहे की या महाराष्ट्रामध्ये कुणब्यांच्या ज्या बोगस नोंदी झालेल्या आहेत, कोण म्हणतंय लाखो झालेले आहेत, शासनातले काही अधिकारी खाजगीत आम्हाला सांगतात की त्या काही हजाराच्या घरातच आहेत. मग नक्की हजारांच्या घरामध्ये आहेत का लाखोंच्या घरामध्ये आहेत याचं उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे. आणि आता जी एक पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये पोलीस उपसंचालकांचं मी आभार मानेन की या देशामध्ये कायदा असं सांगतो की एका व्यक्तीला एकच आरक्षण घेता येतं. आणि मग अशी परिस्थिती असेल तर माझ्या महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती 3 प्रकारचा आरक्षणाचा लाभ कसा घेऊ शकते. आम्ही आमचं जे उपोषण झालं आमचं वडीगोद्री या गावामध्ये त्यावेळी आमची मागणी होती की दुबार तिबार इथं सर्टिफिकेट मिळालं नाही पाहिजे, त्याला आधार लिंक झालं पाहिजे. आणि त्याचं हे एक सकारात्मक पाऊल आहे, पण शासनानं पुढे आलं पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये समांतर आरक्षणाच्या माध्यमातून इथं हजारो जागा आज इथं ढापल्या जात आहेत, चोरल्या जात आहेत, वेटीज ठेवल्या जात आहेत आणि ते मायबाप सरकारच्या माध्यमातून ठेवल्या जात आहेत. याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे. मनोज जरांगे असं म्हणाले आता तुमच्या या आंदोलनावर की हे सगळं भुजबळ घडून आणतायत आणि तुम्ही भुजबळांच्या सांगण्यावरून हे सगळं करतायत. मग मनोज जरांगे पाटील यांना हे कुणाच्या सांगण्यावरनं करतायत याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना हवं आहे. आणि आम्ही हक्क आणि अधिकाराची लढाई लढतोय. आणि भुजबळ साहेबांना जर सांगायचंच असेल तर आम्हीच का त्यांना सापडलो हा पण एक प्रश्न आहे ना. आम्ही हक्क आणि अधिकार या चळवळीमध्ये लढणारे अनेक वर्ष लढणारे कार्यकर्ते आहोत. आमचे मित्र वाघमारे साहेब असतील किंवा आम्ही आमचं आत्मप्रौढी किंवा हे सांगायचं आहे इथं वेळ नाही, पण आम्ही या ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही आहोत. त्यामुळं त्यांनी हा भ्रम काढून टाकावा. लोकशाहीमध्ये आम्ही या 50 ते 60% दरम्यान लोकसंख्या असलेल्या लोकांचा आवाज या शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण ते म्हणतात की वाघमारे किंवा हक्के हे माझे शत्रू नाही आहेत, धनगर माझा शत्रू नाही आहे, परंतु यांना भुजबळांनी पेटून दिलेले दंगली घडवण्यासाठी, म्हणजे तुमच्या आंदोलनाच्या मार्फत दंगली घडवण्याचा गंभीर आरोप त्यांनी. हे बघा, ते आरोप काहीही करतात, ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात तर आरोप करणारच आहेत. या जरांगेंना आणि जरांगेंच्या सल्लागारांना माझं सांगणं आहे, मी महाराष्ट्रात वेळोवेळी हा प्रश्न आम्ही मांडत आलोय की धनगर ओबीसीच्या आरक्षणाच्या बाहेर आहे हे जे त्यांचं हे जे सांगणं आहे, म्हणजे काय ते लबाड लांडगा फूस लावतो ना, कोल्हा फूस लावतो ना, त्या पद्धतीचा हे फोडा आणि झोडा ही राजनीती मनोवृत्ती आहे त्यांची. या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की 27%पैकी 3.5% रिझर्वेशन जर धनगर बांधव घेत असेल तर धनगर बांधव ओबीसीच्या आरक्षणाच्या बाहेर कसा, या प्रश्नाचं उत्तर जरांगेनं द्यावं. आणि धनगर बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, बाबांनो, आपली पोरं शिक्षण नोकऱ्यासाठी आता त्या प्रोसेसमध्ये आहेत, हे आरक्षण सोडायचं आहे का. आणि या गावगाड्यामधल्या महाराष्ट्रामधल्या जर आपण लोकांनी जर पुढे येऊन हे आंदोलन उभं नाही केलं, जर आपण ह्या 18 पगड जातीच्या प्रश्नाचा आवाज नाही बनलो, तर गावगाड्यामधला सुट्टा जो मायक्रो ओबीसी आहे त्या ओबीसीचं आरक्षण कसं टिकेल. त्यामुळे जरांगे, तुम्ही आमच्या फूट बांधण्याचा उद्योग बंद करा. तुम्ही काय उठसूट भुजबळ साहेबांच्या नावानं आमच्यावर आरोप करता. आम्हाला कळत नाहीये का, आम्हाला कायदा कानून माहीत नाही का. आम्हाला या महाराष्ट्रामध्ये 400-450 जाती या ओबीसी मध्ये येतात, याची आम्हाला जाणीव नाही. त्यामुळे असले काहीतरी फालतूगिरी करण्याचा जरांगेंनी उद्योग बंद करावा. तुमचं आंदोलन आहे, तुम्ही सुरू ठेवावं तुमचं आंदोलन. आणि बेकायदेशीरित्या आंदोलन आहे आता या पोलीस भरतीमधून कळालेलं आहे महाराष्ट्राला. हे बघा, आंदोलन मागण्या करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण बेकायदेशीर मागणी जी संविधानामध्ये नाही, जी कायद्यामध्ये नाही, जी होऊच शकणार नाही, ह्यांचा पॉलिटिकल अजेंडा आहे जरांगेंचा. आरक्षण, गरजवंतांचा लढा वगैरे हे सोडून द्या सगळं. हे फक्त पॉलिटिकली स्क्रिप्टवरती काम करतात, काही नेत्यांच्या आदेशावरती काम करतात. भाषण करताना तुम्ही बोलला की सरकार आमच्या पाठीत खंजीर मारण्याची शक्यता आहे, ही भीती का वाटत. आता आजपर्यंत आम्ही गेल्या अनेक दिवसापासून जसं जरांगे उपोषणाला बसल्याच्या नंतर रेड कार्पेट टाकून तिथं मंत्रिमंडळ लोटांगण घालत त्यांच्याकडे येऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम आजपर्यंत झालंय. त्यांनी मागायचं आणि राज्य सरकारने त्यांच्या
घोषणा करायची, अशी परिस्थिती आजपर्यंत झाली. त्यामुळं आम्हाला कुठंतरी वाटतं की जरांगेंचा कुठंतरी लाड हे राज्य सरकार करतंय आणि त्यांचा लाड करण्यासाठी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करू शकतोय. परंतु आता आमच्या ओबीसी समाजामध्ये मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे आणि हा आक्रोश या राज्य सरकारला परवडणारा नाही आणि आमच्या पाठीत जर खंजीर खुपसण्याचं राज्य सरकारनं काम केलं तर राज्य सरकारला नक्कीच याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. सर, पुन्हा तुमच्यावर एक आरोप केला जातोय की इथंच का आंदोलन सुरू करतात, म्हणजे इथंच उपोषण करायचं, इथूनच सुरुवात करायची, म्हणजे तुम्हाला दंगली घडवायची, म्हणजे भुजबळांना दंगली घडवायची असा आरोप. दंगल घडवणं नाही, प्रश्नाचं ते हो. की इथूनच का सुरू. हो, हे बघा, मी मगाशी माझ्या मनोगतामध्येही सांगितलंय की देशामधला पहिला मंडलस्तंभ या माझ्या अंबड तालुक्यामध्ये आणि ओबीसी आणि मंडल आयोग अंमलबजावणीचे जेवढे लढे, बॅक हिस्ट्री काढा, जालना जिल्ह्यामध्ये मंडल आयोग अंमलबजावणीसाठी मोठेच्या मोठे लाखोंच्या सभा या जालना शहरामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला एखादं स्थळ निवडायचा अधिकार दिलाय आणि तो आमचा हक्क आहे. त्यामुळं आम्ही याच ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे आणि याच ठिकाणी केलं नाही पाहिजे असं कुणीतरी म्हणणं म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारा करत. दंगली घडवायच्या दंगली, अरे ओबीसीची ती बॅक हिस्ट्री नाही आहे. ओबीसीनी कधी कायदा हातात घेतलेला नाही. ओबीसीनी कधी कुणाच्या घरावरती चाल करून कुणाची घरं जाळलेली नाहीत. ओबीसीच्या नेत्यांनी किंवा ओबीसीच्या चळवळीनं कधी महामानवांच्या प्रतिमेसमोर बसून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली नाही. कमरेखालची भाषा कधीही ओबीसीच्या कुठल्याही नेत्यानं वापरलेली नाही. त्यामुळे याचं थोडासा त्यांना आरसा दाखवा आणि आरशात बघायला सांगा. आमच्यावर आरोप करण्या अगोदर तुम्ही आरशात बघा आणि तुम्ही इथल्या, अरे तुम्ही मुख्यमंत्र्यांना तुम्ही माहीवरून शिव्या देता, सचिवांना शिव्या देता आणि शिव्या देत असताना त्या मुख्यमंत्र्यांचा फक्त अपमान नाही किंवा मंत्रिमंडळातल्या फक्त छगनराव भुजबळांचा तो अपमान नाही. या मंत्रिमंडळामध्ये जेवढे सदस्य आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुमच्या एका सहकारी मंत्र्याचा अपमान होत असताना, त्याला शिवीगाळ होत असताना तुम्ही शांत कसे काय बसू शकता? म्हणजे तुम्हाला ओबीसीच्या नेतृत्वाला, ओबीसीच्या लोकांना, ओबीसीच्या आंदोलकांच्या मागण्यांना तुम्ही हरताळ फासताय किंवा त्यांना दुय्यम वागणूक देताय. तुम्ही घाबरताय मुख्यमंत्री महोदय. पण आता तुमचं आक्रोश आंदोलन सुरू होत आहे, यानंतर काही दिवसांनी लगेच प्रकाश आंबेडकरांची सुद्धा SC ST OBC यात्रा सुरू होते, त्याच्याकडे कसं बघतो? हे बघा, माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या आंदोलनाला, आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळी येऊन त्यांनी भूमिका जाहीर केली, आम्हाला पाठिंबा दिला. सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश, या देशामधल्या जी रिझर्वेशन पॉलिसी आहे, जी घटनात्मक चौकट आहे, ती चौकट भेदणारा, चौकट मोडणारा आणि संविधानाला चॅलेंज करणारा अध्यादेश आहे. आणि याच्याही पलीकडे बाळासाहेबांच्या त्या यात्रेचं मी स्वागत करतो. स्वागत यासाठी करतो की या महाराष्ट्रामध्ये बघा, काल परवाचीच घटना आहे, या महाराष्ट्रामध्ये SC STचं जे कायद्यानं कंपल्शन आहे, आमच्या ओबीसीचं बजेटरी तरतूद सोडून द्या, ती मिळतच नाही, ती पॉईंटमध्ये मिळते. पण SC STनं कायद्यानं तरतूद असताना, कंपल्शन असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये SC STचा निधी हा इतर खात्यांकडे वळवला जातो. आणि आजही आमचा जल, जंगल, पाणी म्हणजे डोंगराच्या कुशीत असणारा आदिवासी किंवा जो SC आहे शेड्यूल कास्टमधला, आजही पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये स्लम्समध्ये बकालीचं जीवन जगणारा हा माझा बांधव, आजही त्याला न्याय भेटत नाही. कायद्यानं कंपल्शन असून सुद्धा ही लढाई फक्त ओबीसींची नाही आहे, ही लढाई फक्त भटक्या विमुक्त जाती जमातींची नाही, ही लढाई आमच्या आदिवासी बांधवांची आणि दलित बांधवांची, आमच्या आंबेडकरी जनतेची सुद्धा आहे. या शासनाला आमचं सांगणं आहे की या महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं राहील आणि फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या, स्वतंत्रतेच्या आणि बंधुतेच्या तत्वाला डोळ्यासमोर ठेवून हे जन आंदोलन असेल. प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आज अनऑर्गनायझेड आहेत, आज ते असंघटित आहेत, म्हणून तुम्ही आम्हाला गृहीत धरलंय. तुम्ही काहीही बोलता. यापूर्वी मी जवळजवळ माझी ही 4थी ते 5वी वेळ आहे, कारण मी चळवळीतला कार्यकर्ता होतो. स्टेट बॅकवर्ड कमिशनचा मेंबर झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी या मंडल स्तंभाला अभिवादन करायला आलो होतो. मी त्याचे फुटेज, तारीख, वेळ सुद्धा देऊ शकतो. त्यामुळे मी काही इथं आज पहिल्यांदा आलेलो नाही. आणि ज्यांनी कोणी आमच्यावर आरोप करतायत की तुम्ही हेच स्थळ का निवडलं, त्या लोकांना मी इतिहासातल्या सगळ्या गोष्टी मी दाखवू शकतो त्यांना. इथं माझे आमदार नारायण मुंडे साहेब आहेत. ज्यावेळी माझी मंडल आयोगावर निवड झाली त्यावेळी त्यांचा मला कॉल आला होता की अशा पद्धतीचा इथे एक स्तंभ आहे. आम्ही चळवळीमधले कार्यकर्ते आहोत, फिरत असतो, आम्हाला माहिती आहे आपल्याला कुठून आंदोलनाची सुरुवात केल्यानंतर
याची ग्रॅव्हिटी वाढणार आहे. त्यामुळे आम्ही जर लोकशाही मार्गाने जर एखादं आंदोलन उभं करत असू, आम्ही संविधानिक भाषा वापरत असू, आम्ही कुठंही भेद निर्माण होणार नाही. महाराष्ट्राचा आब आणि आदब आमच्या कुठल्याही कृतीमधून घडणार नाही याची ग्वाही आम्ही तुम्हाला इथं देतो. एक प्रश्न त्यांना विचारला होता आंदोलकांना, तुम्हाला विचारला. या सगळ्या परिस्थितीमुळे तुमच्या या दोन्ही सगळ्या आंदोलनामुळे, तिन्ही चारी आंदोलन जे होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडणार आहे, त्याबरोबरच कायदा सुव्यवस्थेची सुद्धा अडचण होणार आहे आणि त्याचं फलित येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं राजकारण, गलिच्छ राजकारण महाराष्ट्रासमोर दिसणार आहे. या सगळ्या गोष्टी होतात, त्याच्याकडे कसं? हे बघा, या अगोदर घरं जाळले, अनेक लोकांच्या गाड्या जाळल्या, त्यावेळेस म्हणजे काही समाजामध्ये तेढ निर्माण झालं नाही का? आज कुठेतरी ओबीसी समाज स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी लढायला सुरुवात केली आणि त्याचे जर प्रश्न त्याला प्रशासनाला निर्माण होत असेल तर ती प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि आम्ही काय कुठेतरी जाळपोळ करणाऱ्यातले नाहीत, आम्ही कुठेतरी झुंडशाहीतले नाहीत, कुणाला धमक्या देणाऱ्यातले नाहीत. आम्ही राज्य सरकारला आमचा संविधानिक मार्ग, जो आमच्या संविधानिक मार्गाने आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आम्हाला जे 340व्या कलमात जे दिलेलं आरक्षण आहे ते अबाधित ठेवण्यासाठी आम्ही मागतो. आम्ही काही कुणाच्या ताटातलं मागत नाहीत ना. आज त्यांना 3 आरक्षण मिळत आहेत. प्रश्न माझा तुमचं एकट्याचं आंदोलन नाही, त्यांनाही प्रश्न विचारला. सगळ्यांच्या आंदोलनामुळं सगळ्यांच्या ओव्हरऑल जी काही आंदोलनाची स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, होणार आहे, सुरू होणार आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थिती ही बिघडणार आहे, सलोखा बिघडणार आहे असं म्हणतात तुमच्या आंदोलनामुळे. सलोखा तर जरांगेने आंदोलन सुरू केल्यापासूनच सलोखा बिघडलेला आहे. ओबीसीचे घरं जाळले, ओबीसीच्या हॉटेल जाळल्या, ओबीसीच्या गाड्या जाळल्या, ओबीसीचे दुकानं जाळले. ओबीसीच्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना, जे सोशल मीडियामध्ये काम करतात, जे समाजामध्ये काम करतात, अशा तरुणांना या झुंडशाहीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यावेळेसच समाजामधील सलोखा बिघडण्याचं काम झालेलं आहे. आणि कुठेतरी आज मोठा मराठा समाज मोठा भाऊ म्हणून आजपर्यंत काम करत होता, कुठेतरी ह्या समाजाने कुठेतरी दडपशाही करण्याचं, ह्याच्यात झुंडशाहीनं काम केलंय. यामध्ये खरंच नक्कीच मराठा समाज मोठा भाऊ असणाऱ्या समाजाला सुद्धा कुठेतरी एक चुकीचं गालबोट लागण्याचं काम झालंय. त्यासाठी माझी मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सलोखा बिघडू नये, यासाठी कुठेतरी जारांगे नावाच्या माणसाला सल्ला देणं गरजेचं आहे. सर, छगन भुजबळ शरद पवारांना जाऊन भेटले आणि मध्यस्थी करायची त्यांनी विनंती केली. आता आज मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये भेट होणार आहे, कदाचित हा मुद्दा महत्त्वाचा असू शकतो. या भेटीकडे कसं बघता? शरद पवार तोडगा काढू शकतात का दुसरे काही पर्याय याच्यात बघितले गेले पाहिजे? हे बघा, या महाराष्ट्रामध्ये पुरता विचार करायचा झाला तर ह्या ओबीसींच्या आणि भटके विमुक्तांच्या जाती जमाती आहेत, यांची एक प्रत्येक जातीची एक स्पेशालिटी आहे, त्याची खासियत आहे. आणि त्या ज्या मागासवर्गीयांच्या ज्या संविधानात्मक पॅरामीटर्समध्ये बसतात त्यांना हे रिझर्वेशन दिलं गेलं आहे. आणि आर्थिक कारणासाठी जर तुम्ही मागासांच्या यादीत टाकणार असाल, खरं तर ही भूमिका प्रत्येक पक्षाच्या प्रमुखानं राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, ज्यांच्या बाबतीमध्ये हजारो वर्ष सोशली डिस्क्रिमिनेशन झालंय, त्या ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, त्यांचं प्रतिनिधित्व पाहिजे. प्रतिनिधित्वासाठी आरक्षण पॉलिसी आहे. कुणी सांगितलं या लोकांना की गरिबी हटवण्यासाठी आरक्षण आहे? इथं सोशल वेलफेअर आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं, मला खेदानं नमूद करावंसं वाटतं, जोडूनच प्रश्न मी थोडासा तुमच्या सगळ्यांचा वेळ घेतो. काल आम्ही प्रवीण दरेकरांची प्रेस बघितली. त्या प्रेसमध्ये प्रवीण दरेकरांनी सांगितलं की आम्ही 4,500 कोटी रुपयाचं व्याज भरतोय. आणि जरांगे पाटलांना उद्देशून प्रवीण दरेकर बोलत होते की आम्ही एवढ्या योजना पडद्या मागून दिल्या, तुम्हाला काय माहिती आहे? या प्रवीण दरेकरांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचा सवाल आहे, तुम्ही हजारो कोटी रुपये बिनव्याजी जर आमच्या मराठा बांधवांना देत असाल तर तुम्ही आमच्या ओबीसीच्या कुठल्या आर्थिक विकास महामंडळांना किती निधी दिला, किती व्याज तुम्ही आमच्या ओबीसीच्या महामंडळांचं भरलं, याची श्वेतपत्रिका आमच्या 50 ते 60% ओबीसींना तुमच्याकडून हवी आहे का? तुम्ही कुठल्या अधिकारामध्ये अशा पद्धतीचं तुम्ही सोशल वेलफेअर, तुम्हाला कुणी अधिकार दिला की या 100% महाराष्ट्राच्या जनतेचा निधी तुम्ही एका जातीसाठी देता? या प्रश्नाचं, एका जातीसाठी हा मुख्यमंत्री आहे, एका जातीसाठी हे मंत्रिमंडळ आहे, कुणी अधिकार दिला आणि कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही एवढं बिनव्याजी कर्ज या कम्युनिटीला दिलं? याचं उत्तर आम्हाला हवंय. कारण आमच्या ओबीसीला आजही या माझ्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह भेटत नाही, आजही आमच्या स्कॉलरशिपला पैसे भेटत नाहीत. काल परवा मुलींना मोफत शिक्षण देणारी योजना या सरकारनं जाहीर केली, पण त्या ओबीसी अंतर्गत विजयंतीचा
त्याच्यामध्ये उल्लेख नसल्यामुळं आज प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये त्या शिक्षण संस्था संचालकांनी त्यांना तुमचा उल्लेख नाही म्हणून त्यांचं ॲडमिशन नाकारलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर या शासनानं आम्हाला दिलं पाहिजे. शरद पवारांच्या बाबतीत बोलणार आहे. शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार आहे. शरद पवारांना आधी छगन भुजबळ भेटले आणि मराठा ओबीसी वादामध्ये त्यांनी मध्यस्थी करावी अशी भूमिका केलेली. शरद पवार हा वाद सोडू शकतात का? शरद पवारांनी हा वाद सोडवला पाहिजे अशी आम्ही वेळोवेळी तुमच्या माध्यमाद्वारे भूमिका व्यक्त करत आलोय. पण गेल्या 4 दिवसामध्ये शरदचंद्रजी पवारांनी जे जरांगे पाटील भाषा बोलतात की धनगर आणि आम्ही एक भाऊभाऊ आहोत, तीच भाषा शरदचंद्रजी पवारांनी बारामतीमध्ये बोलली की आम्ही मधोजी शिंदे यांच्या एसटीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. त्यांचं स्वागत आहे पाठिंब्याबद्दल. 4 पिढ्यांची लढाई आहे. पण ओबीसीच्या आरक्षणावर शरदचंद्रजी पवार मौन बाळगून आहेत. ओबीसीमध्ये फूट पाडण्याचं काम ज्या पद्धतीनं जरांगे करतात त्याच पद्धतीनं शरदचंद्रजी पवार करतात असा माझा आरोप आहे. इथं मध्यस्थी यशस्वी होणार नाही. मध्यस्थी अरे गेली 7-8 महिने या महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण बिघडलंय आणि आमचे पवार साहेब मुख गिळून गप्प बसलेत. आलं पाहिजे पुढं ना, बोललं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर पुढे येऊन बोलू शकतात, शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, काँग्रेसच्या लिडरशिपनं पुढे येऊन बोललं पाहिजे. अरे राजकारण करा ना तुम्ही. तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर इलेक्शन मोडमध्ये जा ना. पण मागासवर्गीयांचं या समाजव्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकांना हक्क, अधिकार आणि बजेटरी तरतूद देण्याची तुमची पॉलिसी, यामध्ये तुम्ही फेल आहात. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायला आत्ताचे सत्ताधारी, मग ते रुलिंग मधले असतील, विरोधामधले असतील किंवा थर्ड लेवलचे असतील, या सगळ्या लोकांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. स्वतः तुमची ही यात्रा प्रवास कसा करणार आहे, काय सगळं असेल, त्याचा समारोप कुठं असेल त्याबद्दल जरा सांगा. आमची यात्रा आज मंडल स्तंभाला अभिवादन करून आम्ही निघलेलो आहोत. यामधून आम्ही बीड जिल्ह्यात जाऊ. बीड जिल्ह्यातून तसंच नगर जिल्ह्याकडे सुद्धा आम्ही जाणार आहोत. चौंडी येथे आमचा उद्या आजचा मुक्काम आमचा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे सभा करून तिथं आमचा मुक्काम राहील. उद्या सकाळी आम्ही भगवान बाबांचं भगवानगडावर जाऊन दर्शन घेऊन भगवानगडांच्या पायथ्याशी आमची सकाळची सभा राहील. त्यानंतर आम्ही तसंच बोदेगाव मार्गे आपलं पाथर्डीकडे जाणार आहोत आणि पाथर्डीला सभा वगैरे राहील. तिथून आम्ही चौंडीला जाऊन चौंडीला अहिल्या देवींचं दर्शन घेऊन तिथं आम्ही मुक्काम करणार आहोत आणि परत पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये आम्ही पुन्हा मांजरसुंबा मार्गे जसं की केज तालुक्यातील घाटनांदूर वगैरे तिथं मोठी सभा आहे. तिथून तसंच आम्ही धारूर आहे, धारूरला सुद्धा सभा आहे आणि धारूरमध्ये आमचा मुक्काम होईल 3ऱ्या दिवसाचा. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा 4थ्या दिवशी माजलगाव आहे. माजलगावकडून आम्ही पाथरीकडे जाणार आहोत. 4थ्या दिवसाचा आमचा मुक्काम पाथरीला आहे आणि 5व्या दिवशी आम्ही परभणीपर्यंत जाऊन आमची सभा आणखी पुढचं काही ठरायचं राहिलेलं आहे. कारण की लोकांचं मागणी खूप आहे, पुढं सुद्धा आम्हाला जावं लागणार आहे. परंतु आमच्या काही समन्वयकांनी आणखी जाहीर केलेलं नाही. यामध्ये आम्ही दोघं सुद्धा पुढचा आमचा दौरा आज घोषित करू शकत नाही. मराठे आणि कुणबी एकच आहेत असं जरांगे पाटील म्हणतात. ज्यांना पुरावे पाहिजे त्यांनी अंतरावले द्यावं. याबद्दल आपलं काय? जरांगेंना आम्ही हाके सरांनी आणि आम्ही दोघांनी सुद्धा यापूर्वीच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यांना आम्ही आवाहन केलं की आम्ही सर्व एकत्र येऊन बसू आणि त्यांच्याकडे काय पुरावे असतील ते त्यांनी सादर करावे, आमच्याकडे काय पुरावे असतील ते आम्ही सादर करू आणि त्यानंतर जे काय खरं काय आणि खोटं काय आपणा सर्वांना निष्पन्न होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.